हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकताय की किती उशिरा आपल्या कोकमांना फूट लावलेली आहे. तिसरी फूट आहे ही. कारण की जेव्हा आपण आणलं तेव्हा ऊन होतं बऱ्यापैकी, पण त्याच्यानंतर पाऊस आला. पाठोपाठ पाऊस असल्यामुळे ना अजिबात काहीच करता आलं नाही. त्याच्यामुळे आज ना सकाळी ऊन पडलेलं, तर थोडे कोकम होते ते त्याला सुकत टाकले होते आणि आत्ता मस्तपैकी त्यांना फूटमध्ये टाकलेला आहे. जो काही आपला आगळ होता त्याच्यामध्ये आपण ह्याच्या बघा मस्तपैकी टाकले आहे आणि कलर बघा किती मस्त येतोय. आणि ही शेवटची फूट आहे, कारण की आता पुढे आपण अजून एक देऊ शकलो असतो, कारण की आपल्याकडे ऊन नाही आहे, त्याच्यामुळे झालेला सगळा प्रॉब्लेम. कारण की मे महिन्यामध्येच पाऊस स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे सगळी सुकवानं वगैरे सगळ्याचाच बट्टाबोळ झालेला आहे. त्याच्यामुळे आज आपण ही तिसरी फूट दिलेली आहे आणि मस्तपैकी उद्या पिळून आपण डायरेक्ट बघू, ऊन असेल तर उन्हात टाकू, नाही तर मग गॅलरीत मस्तपैकी खाली थोडा वारा लागेल त्याप्रमाणे आपण टाकू. तर बघू शकताय. आणि तुम्हाला व्हिडिओ माहिती मी गेल्या वेळेस पण टाकलेल्या चॅनलवरती, त्याच्यामुळे ह्यावर्षी लाँग व्हिडिओ बनवला नाही आहे, कशी जी प्रोसेस असते ती. पण मी म्हटलं चला एक फूट लावलेली आहे ती तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लावलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे आतला जो आगळ होता तो बऱ्यापैकी या कोकमाने एकदम खेचून घेतलेला आहे आणि उद्या मस्तपैकी पिळून आणि शेवटचं मस्तपैकी जे काही निघेल आगळ ते आपण मस्तपैकी बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार, स्टोअर करून दरवर्षी जसं ठेवतो त्या पद्धतीने. आणि क्लायमेट बघा अजून पण म्हणजे असं थोडे काळे ढग आहेत, पण ठीक आहे. थोडंफार बऱ्यापैकी आहे, पाऊस अजिबात नाही आहे आणि जे काही शेतांमध्ये पाणी वगैरे साठलेलं होतं ते थोडं कमी झालेलं आहे, आटलं आहे थोडं. सो असे 2-3 दिवस गेले तर सगळं पाणी आटून मग पेरणीला सुरुवातसुद्धा होईल. काहींनी पेरणीसुद्धा केलेली आहे, ज्यांची अशी दाडसे वगैरे असतात किंवा वरची शेतं जी असतात, पाणतळी नाही म्हणत आहे, जी अशी सुकाटायला जी शेतं असतात त्या साईडला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला मी क्लायमेट दाखवते. थोडं तुम्हाला दिसेल असं, म्हणजे थोडे काळे ढग वगैरे दिसतील, पण पाऊस नाही आहे. पावसाचा जो जोर होता तो कमी झालेला आहे आणि आज सकाळी थोडासा गळाला, त्याच्यानंतर ऊनसुद्धा आलं. सो उन्हामध्ये आपण ही कोकमं मस्तपैकी टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त फूट वगैरे लावलेली आहे, मी दाखवते. हे बघा, सो अशा पद्धतीने फूट लावली जाते. आणि कलर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे ना वास खूप भारी सुटला आहे. हे बघा, हे अशी ना पूर्ण वर खाली करावे लागतात आणि त्याच्यानंतर मस्त काळा कलर येतो. हे बघा, सो हा जो वास आहे ना खूप छान येतो आणि असं फुल भारीच वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे पूर्ण आज आपण दिवस म्हणजे रात्रभर ठेवणार आहोत आणि बघू उद्या जर ऊन पडलं तर उद्या पिळूनसुद्धा आपण टाकू शकतो सुकायला. आणि जर ऊन नाही पडलं तर अजून एक दिवस ठेवू. जास्ती दिवस ठेवलं तर ना हे खराब होणार नरम. हे बघा असं एकदम पिळून, हा बघा आगळ कसा बाहेर येतो आहे. सो उद्याला मस्त कलर चढेल आणि ऊन जर पडलं ना तर एकदम काळीवर कोकमं होऊन जाते. तर अशा पद्धतीने ना फूट दिली जाते. बघा हा सगळा आहे ना, हा सगळा आगळ आहे जो मच्छीला वगैरे लावला जातो, त्याच्यामुळे मच्छी रुचकर होते आणि छान लागते. तर हा सगळा आगळ बघा असा बनतो. सो ह्यावेळेस खूप कमी आहेत, तुम्ही बघितलं असाल कोकमी आपला लागला होता, पण जास्ती काढता नाही आला, कारण की माकडांनी पण वाट लावली होती. दुसरी गोष्ट म्हणजे पाऊसही लवकर होतं, त्याच्यामुळे प्रॉपर ऊन जे कोकमाला लागतं ते लावता नाही आलं. त्याच्यामुळे जे काही आहेत ही आपल्याला पुरतील, खूप आहेत. तर थोडी देऊ पण शकतो ज्यांना कोणाला विकत हवी असतील त्यांना, किंवा गेल्या वर्षीची पण कोकमं आहे तुम्हाला दाखवलेली आहेत. आणि ही जी आहे ते आपल्याला पुरू पण शकतात. बघू आता पुढच्या वर्षी कसे काय परत कोकमं जशी लागतील तशी. तर अशा पद्धतीने फूट लावली जाते मस्तपैकी. काही लोकं हाताने म्हणजे पूर्ण फिरवून घेतात किंवा काही जण काठीचासुद्धा वापर करतात. आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत. सो एक मी त्याच्यापासून एक बघितलं होतं व्हिडिओ यूट्यूबवरती आणि तुम्हाला पण सांगितलं होतं की त्याच्यापासून एक प्रकारचं तेल निघतं, तूप निघतं. तर आपण ट्राय करून बघणार आहोत, पण ते आता सध्या नाही, कारण की त्यासाठी अजून त्या सुकल्या नाही आहेत, ओलसट आहे, त्याच्यामुळे आतला जो गर असतो त्याच्यापासून ते तेल येतं. तर आपण थांबणार आहोत, बघूया. हा जो मे महिना संपल्यानंतर जर ऊन पडलं कदाचित, तर त्यांना काही जास्ती ऊन नाही लागत. थोडं ऊन लागल्यानंतर मी बघणार आहे ट्राय करून होतं की नाही, आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. तर बघूया करून कसं वाटतं आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज येतील. आणि हे बघा मस्तपैकी ना वर खाली करून पूर्ण त्यांना करते, जेणेकरून मस्तपैकी त्याने खेचून घ्यावं.
मस्त वास सुटला आगळचा. आणि नंतर मग आगळ असतो ना, तो छान राहतो, अजिबात खराब होत नाही. आणि हा एकदम प्युअर ऑर्गॅनिक आगळ आहे. ह्याच्यामध्ये कुठलंच कलर मिक्स केलेला नाही किंवा काय नाही. हा जो कलर आहे एकदम ऑर्गॅनिक आहे बघा, एकदम लाल लाल. हा पूर्ण थोडं काळपट होतं. आता हा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, पण जेव्हा ते पूर्ण शांत तुम्ही पिळून झाल्यानंतर असंच ठेवलंत ना, तर एक काळ्या कलरचा वरती एक रंग येतो. हा असा थोडा लालसर एकदम डार्क बघा. अशा पद्धतीने हा आगळ असतो आणि आपण असंच ठेवणार आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, कारण की ह्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे पूर्ण. आपल्या चॅनलवरती आहे आणि सगळ्यांनाच माहिती कशाप्रकारे कोकम जी प्रोसेस आहे केली जाते तुम्हाला माहितीच आहे. म्हणून म्हटलं चला आज खूप फूट लावलेले, तर फूटमध्ये कशी कोकमं टाकली जातात, कशा पद्धतीने त्यांना कलर चढतो. आता ह्यांना हळूहळू कलर चढेल आणि उद्या मस्तपैकी अशी ना, उद्या किंवा परवा मगाशी सांगितल्याप्रमाणे मस्त अशी मस्त पिळून वगैरे अशी नंतर सुकत टाकायची. आणि सुकून झाल्यानंतर तुम्ही डब्यांमध्ये किंवा तुम्ही जसं स्टोअर करता, बाहेरही छान राहतात. असं नाही आहे की बाहेर त्यांना खराब होण्याची शक्यता आहे किंवा बुरशी लागेल, बाहेरसुद्धा छान राहतात. सो तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये तुम्हाला जर ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. आम्ही तरी आमच्याकडे जी मी तुम्हाला दाखवलेली आहे आधी पण, त्याच्यावर व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तर ते बाहेरच ठेवलेले आहेत. आपली कोकमं जे तयार होतात ती प्रॉपर ऊन लावलेलं आहे त्यांना, त्याच्यामुळे ते छान आहेत अजून पण. 2 वर्ष, आता हा दुसरं वर्ष आहे, दुसऱ्या वर्षात पण छान आहेत कोकम. तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता, अजिबात काही होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही मीठ लावून ठेवलं तर अतिउत्तम. मीठ लावून ठेवलं तर खराब होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर तुम्ही मीठ लावून ठेवू शकता. आता आपलं बघूया कसं काय होतं. ऊन आपण लावायचं आहे ना, आणि मस्त हात बघा लाल लाल झालेत मस्तपैकी. आणि याच्यामध्ये मीठ ॲड आधीच केलेलं आहे. तुम्ही असं पण करू शकता, जेव्हा आपण बिया पिळून वगैरे घेतो त्याच्या आधी ठेवतो. म्हणजे कधी बिया पिळून म्हणजे काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं जातं फुगल्यानंतर. आणि तुम्ही जेव्हा पिळून घेतल्यानंतर चांगलं ऊन लावल्यानंतर तेव्हा पण तुम्ही मीठ लावून ठेवू शकता किंवा बिना मिठाचे पण असेच ठेवू शकता. पण मीठ लावलं तर सगळ्यात बरं होईल. आणि नंतर जेवणामध्ये टाकताना थोडं मीठ कमी टाकायचं, कारण की मग ह्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे खारट पण व्हायची शक्यता जास्त असते, तर तिथे मीठ कमी टाकायचं. तर अशा पद्धतीने फूट लावली जाते. हे बघा. सो आज मस्तपैकी ही अशीच राहणार आहेत पूर्ण रात्रभर. आणि जर उद्या ऊन पडलंच तर मस्तपैकी पिळून डायरेक्ट सुकत टाकणार आहोत आणि मग आपली कोकमं रेडी होतील. मी तुम्हाला दाखवेनच किंवा आपली पोस्ट वगैरे येईल, मी पोस्टमध्ये वगैरे फोटोज टाकते, तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने ह्यावर्षी धावपळीत एकदम घाईघाईत गडबडीत आणि पावसाच्या एकदम धुमाकूळ पद्धतीने यावेळेस उशिरा झाले आहेत कोकम तयार. म्हणजे तयार व्हायलाच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे एकदम सगळी धावपळ आहे. त्याच्यामुळे आपण ह्यावेळेस एकदम उशिरा सगळं तयार केलेले आहेत कोकमं, जी दरवर्षी होतात लवकर तयार. कसं मे महिन्यातलं ऊन तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यामध्ये जे ऊन पडतं, जे गरमी होतं त्याच्याने म्हणजे कोकम तर एक नॉर्मल साल आहे, तिला किती त्याला काही जास्त एवढं ऊन लागत नाही म्हणजे सुकायला. 2 ते 3 ऊन जरी लावले तरी कोकमं रेडी होतात, कारण की ऊनच त्या पद्धतीने पडलेलं असतं. जेवढं कुठल्या म्हणजे जानेवारी ते एप्रिलमध्ये जेवढं ऊन पडत नाही ना, तेवढं मे महिन्यात एकदम भयानक ऊन पडतं, कारण की मे महिन्यामध्ये गरमी पण खूप असते. तर तेव्हा तर त्याचं कारण हेच आहे की ऊन जास्ती असल्यामुळे मस्तपैकी होऊन जातात ते. पण ह्यावेळेस पाऊस लवकर आहे मे महिन्यात, त्याच्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. ठीक आहे, कारण की निसर्गाचा नियमच आहे, तो त्याच्यावर आहे सगळं, कधी पडायचं कधी लागायचं वगैरे. सो ठीक आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि मस्तपैकी बघा कलर. तर चला आता आपण इथे थांबतोय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.